इंदूर रेल्वे प्रकल्पग्रस्तांचा संयम सुटला। लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवताच शेखर पगार यांच्याकडे धाव। मालेगाव चाळीसगाव मनमाड इंदूर रेल्वे प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी संपादित झाल्या आहेत त्या बाधित शेतकऱ्यांचा संताप आता उफाळून आला आहे। जमिनीचा योग्य मोबदला आणि पुनर्वसनाचा तिढा सुटत नसल्याने शेतकऱ्यांनी आता थेट संघर्षाची हाक दिली आहे। न्यायाची प्रतीक्षा संपुष्टात। प्रकल्पग्रस्तांनी सुरुवातीला शिक्षणमंत्री दादाजी भुसे, आमदार सुहास कांदे आणि खासदार शोभाताई बच्छाव यांच्याकडे वारंवार दाद मागितली होती। मात्र लोकप्रतिनिधींकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने आणि न्याय मिळेनासा झाल्याने शेतकऱ्यांनी हताश न होता आता शेतकरी नेते शेखर पगार यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला। चाळीसगाव फाट्यावर आंदोलनाची दिशा। आज चाळीसगाव फाट्यावर सर्व प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आणि संघर्ष करण्याची तयारी दर्शवली। शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून घेतल्यानंतर शेखर पगार यांनी त्यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला। शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा येऊ देणार नाही, मोबदला मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासन पगार यांनी दिले। या नव्या भूमिकेमुळे आता मनमाड इंदूर रेल्वे प्रकल्पाचा प्रश्न लवकरच विधानमंडळात आणि रस्त्यावरही गाजण्याची चिन्हे आहेत। आपण सगळ्यांना माहिती आहे की आपण इथे कशासाठी करतोय। जे मनमाड इंदूर न्यू रेल्वे लाईनसाठी जी भूमी अधिग्रहण होत आहे त्याच्यात सायने, मालंगाव, मेवणे बरेचसे गावं जात आहेत। तर त्या गावातील जे प्रश्न आहेत की जसे की दरासंबंध, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरासंबंध। जे दर आहे ते त्यांनी मूल्यांकनानुसार घेतलेले आहे। मूल्यांकन हे आता सायन्याचं 8,34,000 रुपये हेक्टरी आणि सायन्याचा विषय असा आहे, सायने हे 2018 सालापासून मालेगाव महानगरपालिकेचे। तर त्याच्यात रेल्वेचा नियम असा आहे की शहरी भागासाठी दुप्पट आणि ग्रामीण भागासाठी 4 पट दर दिला जातो। तर सायन्याचं तिथेही बरंच नुकसान होत आहे, कारण की धड शहरातही नाही, धड ग्रामीण भागातही नाही आणि मूल्यांकन हे खूप कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना वाजवी दर मिळत नाही। त्याच्यानंतर सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे की जमीन कशी जाते, कोणाचं किती क्षेत्र जात आहे, काय जात आहे, मध्ये चिरलं जात आहे, बाकीची जमीन ही कधीच कामात येणारी नाही। हल्ली वरचा भाग कसा राहून जाईल, खालचा भाग जाऊन पाण्याची सोय कशी करायची, म्हणजे भरणं वगैरे कसं करायचं हे कुणालाच माहिती। त्याच्यामुळं आता आपल्या सर्वांच्या वतीने मी शेखर दादांनाच मागणी करतो आणि सगळ्यात मेन म्हणजे 15 तारखेला ही मोजणी करायला येणार आहे। आमचा असा विषय, आम्ही सर्व अधिकाऱ्यांना आणि सर्व पुढाऱ्यांना आम्ही निवेदन देऊन आलोय, पण पोलीस काही त्याची दखल घेतलेली नाही। मालेगावला 2-3 निवेदन दिले, सगळ्यांना निवेदन दिले, पण काही नाही। आणि रवींद्र भारती सर आहेत जे या रेल्वेचं प्रमुख काम बघतात, त्यांच्याशी एक प्राथमिक बैठक झालेली आहे। त्याच्यात त्यांनी 8,34,000 रुपये हेक्टरी दर जाहीर केला आणि दुप्पट म्हणजे 16,68,000 रुपये। आता 16,68,000 रुपयामध्ये इथं 1 गुंठा जमीन मिळणार नाही अशी पोझिशन आहे चालू बाजार भावाप्रमाणे। तर आमची तुमच्याकडे प्रमुख मागणी अशी आहे की जे मोजणीला येणार आहे त्या दिवशी तुम्ही आम्हाला गंभीर साथ द्यावी आणि आमच्या बाजूने बोलावं, एवढंच निवेदन आहे। महत्त्वाची आणि आपल्या देशाशी निगडीत असणारी जी गोष्ट आहे, या गोष्टीसाठी आपण या ठिकाणी लढत आहोत आणि ह्या लढ्याला साथ देण्यासाठी आणि आपल्या या लढ्याचं 10 हत्तीचं बळ वाढवणारं बळ देण्यासाठी आपण शेखर दादा या ठिकाणी आले। सर्वप्रथम मी शेखर दादांचं आपल्या कृती समितीतर्फे हार्दिक स्वागत करतो। सर्वांनी त्याच्या टाळ्यावर सांगितले। शेखर दादा गेल्या काही दिवसापासून आमची रात्रीची झोप उडालेली आहे, कारण ज्या आमच्या बापदादांनी, आमच्या वाडवडिलांनी ही शेती आम्हाला दिलेली आहे आणि ती शेती आज सरकार आमच्यापासून बळकावून आलं। ज्या शेतीवर सर्व शेतकऱ्यांच्या कुटुंबाचं बसणं उठणार आहे, त्याच्याशिवाय दुसरा व्यवसाय नाही। अक्षरशः आपल्या सगळ्यांना माहिती की सर्व शेतकरी हे अल्पभूधारक आहे। आता कोणीही 5 एकर, 6 एकर, 10 एकरवाला शेतकरी राहिलेला नाही। कुटुंब विभाजनामुळे आपली शेती आता 1 एकर, 1.5 एकर, आता 2 एकर करते शेती। आता माझी 3 एकर शेती जाते, त्याच्यात आम्ही 3 भाऊ। या 3 एकरवर आपलं आमचं उठणं बसणं आहे। किती ते माझ्यापेक्षा आम्ही असे शेतकरी त्यांचे अक्षरशः
त्यांना त्या शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही. ती शेती जर त्यांच्या हातातून गेली तर दुसरा पर्याय होत नाही. ठीक आहे, शेती विकल्यानंतर आपल्याला शेती घेता येते, परंतु शेती विकण्याचे जे दर आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिलेले आहेत ते अक्षरशः हास्यास्पद आहे. की असं सरकार कसं काय एखाद्या आपण म्हणतो की बळीराजाचं शासन आहे, बळीराजा सगळीकडे बळीराजाला डोक्यावर घेऊन मिळवलं जातं, कारण बळीराजा हा सर्व जगाचा पोशिंदा मानला जातो आणि ह्या बळीराजाची शेती हे शासनच घेतो. म्हणजे नेमकं यांचं धोरण काय आहे कळत नाही का. ठीक आहे, तुम्हाला जर ते अत्यावश्यक असेल प्रकल्प मला मान्य आहे, आम्हाला सगळ्यांना मान्य आहे की प्रकल्प अत्यावश्यक आहे. जर हा प्रकल्प जर शासनाला एवढा महत्त्वाचा असेल तर त्या प्रकल्पाला तेवढं महत्त्वपूर्ण त्याच्या ती शेतीची किंमत काय आहे, आज बाजार भाव काय आहे. आज आपल्या विशेष म्हणजे सायन्याची जी शेती आहे ती सायन्याच्या शेतीचा वेगळ्या प्रकारचा दर आहे. एक तर ती हायवेपासून सायने गाव अगदी जवळ आहे, त्यातल्या सायने गाव हे महानगरपालिका क्षेत्रातलं आहे. परत सायने गावामध्ये MIDC एरिया आहे आणि माझ्या MIDC एरियाने जी आपल्या सायने शेतीची ॲक्वायर केली आहे, संपादित केली शेती, तिचा भाव मला वाटतं काहीतरी 15 लाख रुपये, काहीतरी किती वर्षापूर्वी 2007ला 15 लाख रुपये. आज त्या 18 वर्ष झाली मला त्या 25 चालू आहे 18 वर्षानंतर, म्हणजे 5 वर्षानंतर कुठल्याही शेतीचं दाम दुप्पट होतंच. तुम्ही अक्षरशः 1000 स्क्वेअर प्लॉट जरी घेतला, 5 वर्षापूर्वीचा प्लॉट, 5 वर्षापूर्वीची शेती, आज 5 वर्षानंतर त्याचा भाव काय दुप्पट होतो म्हणजे होतं. काही न करता कुठलीही असू द्या. आज 18 वर्षानंतर 15 लाख रुपये शेतीचं आज काय रेट होतं, 15 30 60, म्हणजे 10 वर्षानंतर सुद्धा 60 लाख रुपये मिळाले आणि अक्षरशः 1 कोटीपर्यंत शेती गेलेली आहे MIDC एरिया असल्यामुळे. आणि शासन आपल्याला 8 लाख रुपये हेक्टरी, म्हणजे हे अक्षरशः शासनाची कीव येते की असं शासनाने वास्तविक जर योग्य नसेल तर शेतकऱ्यांपुढे मांडायला सुद्धा नको. आणि ज्या दिवशी शासनाने आम्हाला 8 लाख रुपये हेक्टरी हा भाव सांगितला त्या दिवसापासून सर्व शेतकरी अतिशय आकर्षित झालेले आणि अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आपण असं करू, आपण रस्ता रोको करू, दगडफेक करू, शासनाला जाग आणण्यासाठी काय असे नसेल ते करू, परंतु आपण कायदा कुठल्याही हातात घेणार नाही. आपण सर्व समजदार आहोत, सुजाण नागरिक आहोत. सुजाण नागरिक म्हणून तर शासनाने सुद्धा आमची परीक्षा पाहू नये. नाहीतर मग काय होतं, ज्या वेळेस जनभावना जर उद्रेक झाल्या तर त्याला शासन सुद्धा जबाबदार आहे. आणि शेखर तुमचं आंदोलन आम्हाला माहिती आहे, सर्व पंचक्रोशीत काय तालुक्यात त्या जिल्ह्यात तुमचं नाव झालेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या या लढ्याला कुठंतरी काहीतरी नेता असावा, काहीतरी एक आम्हाला घेऊन जाणारे मार्गदर्शक असावा, म्हणून आम्ही तुमच्याकडे अक्षरशः बच्चू कडू म्हणून आम्ही तुम्हाला पाहतो. त्याप्रमाणे बच्चू कडू हे सर्व दीनदलितांचे असो किंवा कुठल्या आदिवासींचे असो, कुठले बाधित लोकांचे असो, त्याचं नेतृत्व करतात. तर आम्हाला अशी खात्री आहे की मी आम्हाला नाही म्हणणार नाही, कारण शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत असा हा प्रश्न आहे. आणि आपली क्षमता आणि आपलं नेतृत्व बघतात. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की शेखर भाऊ तुम्ही आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या पाठीशी नाही तर आमच्या समोर उभे राहाल. आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी उभं राहू आणि तुम्ही जर आम्हाला मदत केली तर आम्ही आयुष्यभर आपले उपकार विसरणार नाही, याची आम्ही सर्व शेतकऱ्यांतर्फे ग्वाही देतो. आणि पुनश्च एकदा तुम्ही या ठिकाणी आलात, आमचे हे प्रश्न समजून घेतलात त्याबद्दल संतोष वायरे मिळून देवाजी संतोष वायरे मिळून. आणि मी मनमाडपासून ते इंदोरपर्यंत पहिला सर्व गावामध्ये 200 लोक कलेक्टरकडे होते. तरी आम्ही मांडणी आपण सर्वांनी त्यासनी ती मांडणीला काहीच विलायची झाली. 3,80,000 हेक्टरी म्हणतं किंवा त्या आपला कुठली मी मालेगाव 2 राज्यात नाशिकले 3 जिल्ह्यात आणखी, तरी बी त्यासने कुठली काही गणवत्ता काही नाही आली. त्यासने मध्ये गांधी गाठीदार करूनही गाठीदार जळगाव घेतो, मोठेगाव घेतो, चौकी गिरी, मेवणं घेतं, वरानं घेतं, आम्ही बंद केलं. ज्या लोकांची तालीम झाली त्याचं मोजू दे की त्या मर्जीने सांगून मोजू आणि हरकत द्यायची. आणि चंदनपुरी, जुवारी, सोनगाव, सायनं, येसगाव आणि एखादा चिखलवाड, झोडगं, देवारपाडं, झोडगं एवढा गावाची आपण एकच निश्चय करा ना की आपण कोण 2 एकर जात, कोण 3 एकर जात, कोण एकर जात, कोण 20 गुंठा जात,
त्या विस्कुंतावाला जेव्हा तयार शिकस पण आपण आपला लेकरं आपला बाप दादा ही मायभूमी आई जर राहील आजच बायका भेटेन तो सगळा काय भेटेन का नाही भेटणार तेच आहे त्यांनी अमोल किंमत देवायला पाहिजे तुम्हाला ते मालेगाव तालुका म्हणा या म्हणे याची कुंबले भावने देवानी नाही जमी मरी पण इंद्रेश देवाला तयार शे फाशी घेवायला तयार शे तो सरकार काय करेना तुम्ही मला पाठवा घेऊ बारा सर्व गावं मिळे तो आम्हाला म्हणले 50 लाख रुपये ती मना तरी तर मी देणार नाही मला छेडनेटवर लाली मला ताळवर लाली मला पोरं ढोरं सर्व तो मोडीतून जाईल आहे 5 एकर वावर मला 2 एकरला काढत त्यांनी खाली मोजणी काही सरकारनी 240 फूटची मोजणी काही त्यासना असे म्हणणं शे की आते महामार्गावर काढी देऊ अहो रेल्वे नाही करतो घेऊन आहो आताही देऊ त्यासना असे स्वप्न शे अरे तुम्ही करा तुम्ही सरकारचे काही विकासात का शेतकरीचे उद्ध्वस्त करतात का आम्ही बसूत कुठे आम्हाला बायको करू कुठे आम्हाला ढोरं टाकतो कुठे आम्हाला काही नोकरी मागितली त्या नोकरी तुम्ही भेटणार नाही नोकरी बी देतात नाही आणि त्या मोबदला पैसा बी देतात नाही त्याचे पर्याय काय करायला तहसीलदाराने सांग पाहिजे प्रांताने सांगितलं पाहिजे आपण कोणता कलेक्टरने सांगितलं पाहिजे तरी तो कोणी मालेगावला मान्य करत नाही नाशिकही मान्य करत नाही आणि आपण जर एवढं येते सनी आपला आत्मा मुनी कालची सगळ्या जेवण परवंदी सगळ्या जेवण त्यांनी राखीव जेवण करते राखीव झोप लागत नाही मग त्याच्यामुळे मला तयार पण मला माहिती पाठवायला उभा राहा आणि सरकारने योग्य न्याय द्यायला पाहिजे त्याला रिलीज लावले तयार शिकत पण किती कुटुंबात अहो एवढा कुटुंबात तर त्या शरद पवारला गावले 8 दिवसनी गाडी 7 दिवसनी गाडी 40 फूट मार हा 240 फूट मार रेल्वे जायला तर काय जमीन उरस का जावा यावर कसं इकडे चोकांना उडणं तिकडे चोकांना उडणं काय करा आम्ही शेतकरी या ना म्हणून या भाऊपाय शिरेसना शक्कर माले जाईल शक्कर यासनी आम्ही पाठवू बळ देवा आम्हाला न्याय प्रमाणे आम्ही त्याच्याकडे पाठवून त्याला फक्त जो न्याय शे त्या न्यायप्रमाणे सरकारने आम्ही द्यायला पाहिजे तर आम्ही त्याचे रिलीज वगैरे म्हणा नाही पण त्याची जागा बी कमी केली पाहिजे 130 फूट होती आता 240 फूट काही कशाबद्दल काही ते काही सरळ पाहून आडत तरी काय म्हणतात का तो महामार्ग बी काढणारशी आणि आधी रेल्वे बी डबल पदरी काढणारशी बरं 3 मोजण्या मला म्हणत आहे 3 मोजण्या जाया त्या 3 मोजण्या मग त्यात अशा टनकाठी जातात खाली किती येत गावकडे ते काही न्याय शिका अरे तुम्ही आम्ही समस्या माणसात काही शेतकरी जमा व्हा आपण मोठी मीटिंग घेऊ तुम्ही नाशिकला या मालेगावला या नाही तर आम्ही तुम्हाला गावली येतं 5-6 दिवस जेवायला पाहिजे एखादा आमदार खासदार जेवायला पाहिजे पण येतो शेतकरी सरी पाठ लागली ती त्याची पाठ अजून बोलू का ते कांदा मागा हा अहो 150 रुपये कांदा घेतात सगळे कांदा ते फुकट घेत नाही आते थोडी निर्यात दिली आते म्हणतो 1500 रुपये बघा 4000 रुपये आते मागणी दिली सडी घ्या सगळा सडी घ्या हो 500 रुपयावरती माणूस भेटत नाही 700 रुपयावरती मग काही कापाली माणसं भेटणार नाही काय ते अवकळ्या लोक पाण्यात थोडी घ्या तरी तो सरकार पाहून तयार मतदान घाले आपण याला मतदान दिलं काढूवारे मटण वारे पैसा वारे 5 वर्ष एखादा आमदार एखादा मंत्री पाहिजे न्याय सर्वात जनरल एक नाही सर्व मंत्री मंडळच तशी काय करेल आमदार रेल्वेनं आपण काहीतरी निर्णय करा आपण कुठेतरी ठाम निर्णय घ्या पण वावरं देऊ नका वावरं देतील ते आमले मोबदला द्या पण 240 फूट नाही देणार 240 फूट ना पट्टा माझा मोठा असे ना खाली पाया नाही मग त्या साहेब काय म्हणावं मोजणी उद्या मग पुन्हा नाव चित्र जा त्याला नाव चित्र जा अरे मोजणी घेणार तुम्ही आम्ही किती मोजल्या देशात बँकात कलेक्टर सांगितलं पैसा टाकू नका 2 महिना जायचा विषय एखादा तरी साहेब होणार का एखादा साहेब मीटिंग लाईक का त्यामुळे सर्व शेतकरी
सर्व गाव जाऊन असेल तेवढा तुम्ही निर्णय घ्यावा ना आणि काहीतरी उपाय काढले पर्याय नाही. ही सर्व शेतकरी बांधवांचे मी अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. कुठेतरी आज आपला शेतकरी बांधव पक्ष एकत्र आले आणि ज्यावेळेस समजा आपली शक्ती जर एकत्र झाली आपण संघटित झालो तर आपल्याला कोणीच आणू शकत नाही. आपण 100% जिंकू शकतो. आज मनमाड इंदोर रेल्वेचा जो विषय आहे तो रेल्वे पट्टा त्याच्यामुळे शेतकऱ्यांची जी शेतजमीन अधिग्रहण करण्याची किंवा हस्तांतरित करण्याची जे काही सरकारने धोरण राबवलेले आहे. मूळ प्रश्न असा आहे ना काहीतरी MIDC मंजूर झाली त्यावेळेस मग शासनाने काहीतरी 37,50,000 म्हणजे 37 लाख रुपये हेक्टरी भाव जमिनीला त्यावेळेस देत होते. विचार करा की 2007 मध्ये पेट्रोल हे 42 रुपये लिटर होते, डिझेल हे 30 रुपये लिटर होते, सोनं हे 1000 रुपये ग्रॅम म्हणजे 10,000 रुपये तोळा सोनं होतं, 30 रुपये लिटर डिझेल होतं आणि 42 लिटर पेट्रोल होतं. आज सोनं काय तोळा तुमच्याजवळ 1,20,000 रुपये तोळा सोनं आहे. पेट्रोल आज 106 रुपये लिटर आहे, डिझेल जवळजवळ 96 रुपये लिटर आहे. पण विचार करा यांनी असं कोणता अंदाज काढला की म्हणजे त्यावेळेस 37.5 लाख होते, आता हे 8.5 लाख रुपये आहेत. विचार करण्यासाठी गोष्ट की शेतकरी हा एकत्र नाही आणि शेतकऱ्यांना नेहमी गृहीत धरलं जातं. कारण शेतकरी हा पक्ष जात पात धर्म प्रांत याच्यामध्ये गुंतवलेला असल्यामुळे हे सगळे राजकीय लोक आपल्याला विरोध करण्याचं काम करतात. विचार करा तुम्ही